अहिल्याप्रेमी माझ्या मित्रांनो, रिव्हिजन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत असो. आपल्याला पाहायचंय की आता प्रशासन करत असताना राज्यकर्त्याला कोणकोणत्या दक्षता घ्याव्या लागतात किंवा कशा शहरांचा त्यांनी विकास केला हे पाहायचं असतं. हे सांगण्यासाठी अहिल्याबाईंनी काय काय केलं हे सांगण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत विदिशाताई. नमस्कार विदिशाताई. नमस्कार. महेश्वर हीच त्यांनी राजधानी का हो निवडली? त्याच्या मागे अशी पार्श्वभूमी आहे की अहिल्याबाई या उत्तम प्रशासक होत्या आणि इतर राज्यातले राजे जे होते ते त्यांना आदर्शवत मानत असत. म्हणजे एकूण त्यांचं प्रशासन, न्याय व्यवस्था, एकूण त्यांची वागणूक बघता तर त्यांचे काही हितशत्रू होते, त्यांना हा उत्कर्ष बघवला नाही नेहमीप्रमाणे. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांचे जे खाजगीतील कारभारी होते विश्वासू नारो गणेश ह्यांना तुकोजी होळकरांच्या स्वाधीन केलं. बर. आणि दुसरे एक विश्वस्त होते गोपाळ म्हणून, त्यांना पेशवे दरबारी पाठवलं. आणि हे सगळे बदल घडवून आणण्यासाठी त्या हितशत्रूंनी पेशव्यांना जवळपास लाखाचा नजराणा दिला. अरे बाप. आणि त्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी घडल्या. आणि जेव्हा अहिल्यादेवींना ह्याचा सुगावा लागला म्हणजे या कारस्थानाचा, तेव्हा त्यांनी लगोलग आपली राजधानी इंदोरहून महेश्वरला हलवली. तर त्यांनी हे स्थान निवडलं कारण त्यांना नर्मदा प्रिय, बरोबर, एकतर त्या शिवभक्त, पुण्यशील, धर्मपरायण, त्यामुळे नर्मदेकाठचं महेश्वर हे स्थान त्यांनी निवडलं. परत त्याची अशी काही आध्यात्मिक पार्श्वभूमी पण होती त्या शहराची, कारण त्याचं पूर्वीचं नाव माहिष्मती असं होतं आणि राजा सहस्रार्जुन याची ती राजधानी. बरोबर. आणि रामायण काळातही असा उल्लेख आहे की रावण जेव्हा त्या स्थळी गेला तेव्हा त्यांनी नर्मदेचं पात्र अडवलं आणि काही अंतरावरच ते नर्मदेचं पात्र दुभंगलं आणि 1000 धारांनी वाहू लागलं. तर ते सहस्त्रधारा हे स्थानही तिथे जवळच आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीमुळे त्यांनी महेश्वर हे ठिकाण राजधानी म्हणून निवडलं. म्हणजे अर्थात राजधानी म्हणून निवडल्यानंतर त्याच्या अनुषंगानं तिथे पेठकरी आले असतील किंवा उद्योग व्यवसायाला त्यांनी, म्हणजे आपोआप शहराचा हळूहळू त्यांनी विस्तार कशा पद्धतीने. एकदा राजधानी त्यांनी तिकडे नेली म्हटल्यावर त्यांनी अनेक गुणवंत कर्मचारी आणि विणकरांना तिथे बोलवून घेतलं आणि तिथे हातमाग वगैरे बसवून वस्त्रोद्योगाला चालना दिली. म्हणजे पुरुषच नाही तर स्त्रियांनाही रोजगार कसा मिळेल ह्याची त्यांनी सोय केली. छोट्या छोट्या उद्योगांना चालना दिली. शेती, व्यापार, उद्यम ह्याच्यावर खूप भर दिला आणि योग्य प्रमाणात कर बसवले. म्हणजे ज्यावेळी उत्पन्न कमी असेल तेव्हा कर कमी व्हायचा किंवा जीवनावश्यक ज्या वस्तू असतात त्यांच्यावरचे कर कमी ठेवले. आणि तिथे शाळा सुरू केल्या, संस्कृत पाठशाळा. संस्कृत म्हणजे ब्राह्मणांना बोलवलं, तिथे मंदिरांचे जीर्णोद्धार केले. एवढंच नाही तर स्त्रियांसाठी पाठशाळा त्यांनी तिथे सुरू केली आणि स्त्रियांना फौजेचं शिक्षण मिळेल ह्याची सुद्धा त्यांनी तिथे सोय केली. केवढी दूरदृष्टी असेल ह्याच्या मागे. खरोखर तिथे स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा त्यांना स्वयंभू करणं. आणि एवढंच नाही तर तिथं त्यांनी नामवंत वैद्यांनाही बोलवलं तिथं. म्हणजे तिथं काही आजारांवरती औषधोपचार करण्यासाठी आणि तिथं क्षयरोगावर त्यांनी संशोधन सुरू केलं. त्या हकीमांनी, वैद्य हकीम असे सगळे तिथे येऊन राहू लागले. तिथे गुणवंत लोकांचा त्या सत्कार करायचा, त्यांना राजाश्रय देत होत्या. त्यामुळे अनेक कवी किंवा कलावंत जे होते, ज्ञानी लोक, त्यांना विद्वानांना पण तिथं राजाश्रय मिळू लागला आणि एकूणच महेश्वरच्या बाजारपेठेची भरभराट झाली. त्याच्याच बरोबर असं ऐकलं की टपाल व्यवस्था ही पण त्यांची अतिउत्कृष्ट होती. वास्तविक आम्हाला लहानपणी जर शिकवलेलं होतं की इंग्रजांनी पहिल्यांदा टपाल भारतामध्ये कुणी आणलं, आम्ही जोराने सांगायचो इंग्रजांनी आणलं म्हणून. ऍक्च्युअली प्रकार असा आहे की तो शेरशहा सुरीनं आणलेला आहे.
भारतात साधारण 1540-45च्या दरम्यान शेरशहा सुरीने ही टपाल व्यवस्था सुरुवातीला सुरू केली आणि अकबराच्या काळात त्याचा विस्तार झाला आणि जसं मराठ्यांनी दक्षिण काबीज केलं तर त्यांनाही याची आवश्यकता वाटू लागली. तर त्या काळी जयपूरचे जे काही ब्राह्मण वृंद होते त्यांनी बामनीय डाक व्यवस्था सुरू काढली होती. बरोबर. आणि म्हणजे खाजगीतील पत्र तसेच सरकारी पत्र असे दोन्हींचं ते वितरण करत असत आणि मग त्यांना शासनातर्फे अनुदान मिळत असे. परत वैयक्तिक पत्र घेऊन जाणारे हे काही घोडेस्वार वगैरे असत किंवा काही चालत जाणारे कासीद असत. तर ते हे टपाल व्यवस्था बघत आणि मल्हाररावांच्या काळात ते जास्ती करून मोहिमांवर असायचे. त्यामुळे त्या काळात एवढा टपाल व्यवस्थेचा विकास झाला नव्हता. परंतु जेव्हा 1767 मध्ये अहिल्यादेवींनी प्रशासन हातात घेतलं तेव्हा त्यांना ह्याची गरज वाटू लागली आणि त्यांनी ती जास्ती विकसित केली टपाल व्यवस्था. आणि असं होत असे की काही वेळा शत्रूचे सैनिक ते टपाल घेऊन जाणाऱ्यांना अडवत आणि ते पत्र त्यांच्या हाती लागत आणि काही बातम्या शत्रूच्या हाती लागत. हे लक्षात आल्यावर अहिल्यादेवींनी ब्राह्मण वर्गातर्फे टपालण्याची सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात पर्यायी व्यवस्था त्यांनी काढली आणि जेणेकरून शत्रूला बातम्या लागू नयेत. आणि अशा तऱ्हेने युद्धाच्या काळात म्हणजे फारशी युद्ध झाली नाहीत त्यांच्या कारकिर्दीत पण युद्धाच्या काळात काही विशेष व्यवस्था केली जायची आणि विशेष करून सावकारांची पण ती टपाल व्यवस्था असायची आणि शासन आणि जनतेची पण पत्र नेण्याची त्यांनी सुविधा केली होती. जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळी तातडीची सेवा पण उपलब्ध असायची. म्हणजे आपण रजिस्टर्ड म्हणतो ना तसं जलद टपाल सेवा ही त्या काळात होती आणि त्याच्यावर जास्ती कर आकारत असत. मग त्या काळामध्ये पत्रांची भाषा कोणती असायची? हिंदी? त्या काळात म्हणजे बऱ्याचशा भाषा होत्या. म्हणजे मोडी म्हणा, मराठी, हिंदी, माळव्यातली जी भाषा होती तर ह्या सगळ्याचा प्रभाव होता. पण होळकर हे मराठी असल्यामुळे त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला होता. म्हणजे खरं तर ह्याची सुरुवात शिवाजी महाराजांनी केली. कारण पूर्वी हे सगळं फारसी भाषेचा प्रभाव असायचा आणि मग ते शक सुरू केलं. बरोबर. आणि मग ते फारसी भाषेचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी संस्कृत आणि मराठीच्या वापराला चालना दिली आणि तोच कित्ता पुढे अहिल्यादेवींनी गिरवला. म्हणजे होळकरांच्या राज्यात हिंदीतनंही होत असे आणि मराठीतनंही होत असे. तसंच इतर ज्या भाषा होत्या त्या काळच्या त्याही भाषांमधनं पत्रव्यवहार होत असत. मंडळी, अतिशय उत्कृष्ट टपाल व्यवस्था, सुंदर नगरांची निर्मिती, अनेक वास्तू उभ्या केल्या अशी ही महाराणी विधात्यानं भारताकडे सुपूर्द केली. याबद्दल त्याचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.